नमस्कार विद्यार्थी. तर आज आपण शिकणार आहोत स्थिर विनिमय दर. स्थिर विनिमय दर याची मूलभूत संकल्पना काय आहे आणि त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये महत्त्व काय आहे हे शिकणार. तर विनिमय दर म्हणजे काय? तर एका देशाच्या चलनाचं दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये मूल्य सांगणं म्हणजेच विदेशी विनिमय दर होय. तर याचं महत्त्व असं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ज्यावेळेला आपण वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करतो, तर त्यावेळेला त्यांचे देयक देण्यासाठी म्हणजे त्याचे पैसे भागवण्यासाठी आपल्याला हा विनिमय दर आवश्यक असतो. जर उदाहरण सांगायचं असेल तर आपण असं सांगू शकतो की एका अमेरिकन डॉलर खरेदी करण्यासाठी आपल्याला भारतीय 83 रुपये मोजावे लागतात. तर हे जे काही आपण एका डॉलरची किंमत 83 भारतीय रुपये हे जे काही सांगतो त्याला आपण विनिमय दर असं म्हणतो. तर स्थिर विनिमय दर, तर त्याचा अर्थ आणि स्वरूप काय आहे? तर स्थिर विनिमय दराची व्याख्या अशी आहे की ज्या विनिमय पद्धतीमध्ये देशाची मध्यवर्ती बँक किंवा सरकार आपल्या चलनाचे मूल्य दुसऱ्या एखाद्या मजबूत चलनाच्या किंवा सोन्याच्या मूल्याशी पेग करून ठेवते किंवा निश्चित करून ठेवते, तर त्याला म्हटलं जातं स्थिर विनिमय दर. या पद्धतीत चलनाचं मूल्य बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार दररोज बदलत नसतं. तर ही जी काही स्थिर विनिमय दर म्हणजे याच्यामध्ये मध्यवर्ती बँकेची भूमिका महत्त्वाची असते. दर स्थिर राखण्यासाठी देशाची मध्यवर्ती बँक म्हणजे भारताची RBI सतत बाजारामध्ये हस्तक्षेप करत असते. चलनाची मागणी वाढल्यास बँक परकीय चलनाची विक्री करते आणि मागणी घटल्यास स्वतःचं चलन खरेदी करून दर एका निश्चित मर्यादेपर्यंत स्थिर ठेवत असते. तर दर स्थिर ठेवण्याची कार्यपद्धती काय? तर पहिलं आहे मानकाची निवड, पेगिंग. सरकार आपले चलन अमेरिकन डॉलर, युरो किंवा सोन्याच्या निश्चित वजनाशी जोडते. त्यानंतर बाजारात हस्तक्षेप. बाजारामध्ये चलनाचा जो काही पुरवठा आणि मागणी असेल तर त्याच्यामध्ये बदलल्यास मध्यवर्ती बँक परकीय चलनाची खरेदी विक्री करून दर नियंत्रित करते. त्यानंतर राखीव साठा. दर स्थिर ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडे मुबलक प्रमाणात परकीय चलन साठा असणं अनिवार्य असतं. तर त्याचा वापर करून विनिमय दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे तो ठेवला जातो. तर स्थिर विनिमय दराची प्रमुख उदाहरणे कोणकोणती आहेत? तर UAE रिदम, संयुक्त अरब अमिरातीचा रिदम 1997 पासून $1 बदल्यामध्ये 3.66 रिदम अमिरातीचा रिदम या दरावरती डॉलरशी बांधलेला म्हणजे स्थिर पेग करून ठेवलेला आहे. दुसरं जे काय आहे सुवर्णमान पद्धत. 20व्या शतकाच्या सुरुवातीला जगातील बहुतांश देशांचे चलन सोन्याच्या निश्चित वजनाशी जोडलेले होते, जे स्थिर दराचे उत्तम उदाहरण होते. त्यानंतर हाँगकाँग आणि सौदी अरेबिया, सौदी रियाल आणि हाँगकाँग डॉलर देखील आंतरराष्ट्रीय व्यापारात स्थिर ठेवण्यासाठी डॉलरशी जोडलेले आहेत. तर अशा प्रमुख उदाहरणामध्ये आपल्याला दिसून येतं की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तर यांची जे काही चलन आहे तर ते स्थिर ठेवलेलं आहे. स्थिर विनिमय दराचे प्रमुख फायदे काय आहेत? तर पहिला आहे व्यापारामध्ये निश्चितता आणि स्थिरता. विनिमय दरात चढ-उतार होत नसल्यामुळे आयात निर्यातदारांना भविष्यातील खर्चाचा आणि नफ्याचा अचूक अंदाज बांधता येतो. म्हणजे व्यापारामध्ये निश्चितता प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक जो काही व्यापारी असतो तर तो आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक असतो. त्यानंतर सट्टेबाजीला पूर्ण आळा. चलनाचे मूल्य निश्चित असल्यामुळे परकीय चलन बाजारात होणाऱ्या अनिश्चित सट्टेबाजीला याच्यामध्ये वाव उरत नाही. त्यानंतर परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन. परकीय गुंतवणूकदारांना चलन घसरणीची भीती नसल्यामुळे देशात थेट परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असते. एका विशिष्ट देशामध्ये आपण किती गुंतवल्यानंतर त्याच्यामध्ये किती आपला चलन मिळणार आहे त्या देशाचं हे समजत असल्यामुळे दुसऱ्या देशातील लोक एखाद्या देशामध्ये स्थिर विनिमय दर असेल तर तिथं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्त उत्सुक असतात. त्यानंतर आपला महागाईवर नियंत्रण ठेवता येतं. आयात वस्तूच्या किमती अचानक न वाढल्यामुळे देशांतर्गत महागाईचा दर आपल्याला नियंत्रित ठेवता येतो. त्यामुळे महागाई आपला कमी करता येते किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवता येतं. त्यानंतर आर्थिक स्थैर्य आणि विश्वासार्हता. लहान आणि विकसनशील देशांसाठी स्थिर विनिमय दर हा वरदान आहे. कारण की स्थिर विनिमय दर पद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात अनपेक्षित आर्थिक नुकसान टाळलं जातं.
ज्या देशांची अर्थव्यवस्था लहान आहे किंवा ज्यांचे उत्पन्न एकाच क्षेत्रावरती उदाहरणार्थ तेल निर्यात अशावरती अवलंबून आहे, त्यांना जागतिक बाजारपेठेतील चढ उतारांपासून संरक्षण मिळतं आणि त्यामुळे त्यांच्या देशातील जे काही उद्योगधंदे असतील, कृषी क्षेत्र असेल, आर्थिक जी काही इकॉनॉमी इकॉनॉमी आपण ज्याला म्हणू शकतो, तर ती इकॉनॉमी बऱ्या प्रमाणात त्याच्यामध्ये स्थिरता आणण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. स्थिर विनिमय दराचे तोटे असे आहेत की प्रचंड परकीय चलनसाठ्याची गरज. स्थिर विनिमय दर टिकवून ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेला नेहमी अब्जावधी डॉलरचा परकीय चलनसाठा बाळगावा लागतो. जर देशाकडे पुरेसा डॉलरसाठा उपलब्ध नसेल तर मध्यवर्ती बँक विनिमय दर स्थिर ठेवू शकत नाही आणि आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे स्थिर विनिमय दरामध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलनसाठा किंवा सुवर्णसाठा ठेवण्याची गरज असते आणि तो आता सध्या जर विकसनशील देशांच्या मध्ये बघितलं तर ते ठेवणं जिकरीचं बनलेलं आहे. स्थिर विनिमय दराचे इतर दोष जर सांगायचे असतील तर आपला असं सांगता येईल की स्वायत्त चलन धोरणाचा अभाव. मध्यवर्ती बँकेला स्वतःच्या देशातील बेरोजगारी किंवा मंदी हटवण्यासाठी स्वतंत्र व्याजदर धोरण राबवता येत नाही, कारण की तुम्हाला आपल्या देशाचे चलन इतर देशाशी जोडलेलं आहे, तर त्यांच्याच आर्थिक धोरणांचं अंधानुकरण करावं लागतं. म्हणजे त्यांच्याप्रमाणेच आपल्याला आपल्या चलनामध्ये बदल करावे लागतात. पण जर त्याचबरोबर अजून एक याच्यामध्ये धोका आहे की चलनाच्या अवमूल्यनाचा धोका. बाजारातील वास्तव आर्थिक स्थिती आणि स्थिर दर यात तफावत निर्माण झाल्यास सरकारला चलनाचे जबरदस्तीने अवमूल्यन करावे लागते. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बाजारात देशाच्या जो काही देशाची आर्थिक पत आहे तर त्याला धक्का बसू शकतो. अवमूल्यन याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या चलनाचं जो काही मूल्य आहे तर ते इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी करणं आणि यामुळं आपल्या देशाचं जर अवमूल्यन आपण केलं दर स्थिर ठेवण्यासाठी तर आपल्या देशाची आर्थिक स्थिती आणि जी काही पत आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बाजारामध्ये तर ती कमी होऊ शकते. तर स्थिर विनिमय दर आणि लवचिक विनिमय दर यांची जर आपण तुलना केली तर आपल्याला असं दिसेल की त्याच्यामध्ये काय फरक आहे. तर पहिला आहे दर निश्चिती. सरकार किंवा मध्यवर्ती बँकेद्वारे स्थिर विनिमय दर ठेवला जातो. तर लवचिक विनिमय दर हा बाजारातील मागणी आणि पुरवठा यावरून ठरत असतो. त्यानंतर स्थिर विनिमय दरामध्ये परकीय जो काही चलनसाठा आहे त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात गरज असते. तर लवचिक विनिमय दरामध्ये विशेष साठ्याची आवश्यकता नाही. त्यानंतर व्यापारी धोके जर बघितले तर स्थिर विनिमय दरामध्ये अत्यंत कमी असतात, तर लवचिक विनिमय दरामध्ये ते जास्त असतात आणि सतत दर बदलत असतो. चलन धोरण जर बघितलं तर स्वतंत्र धोरणावरती मर्यादा येतात स्थिर विनिमय दरामध्ये आणि लवचिक विनिमय दरामध्ये पूर्णपणे स्वतंत्र चलन धोरण देशाला राबवणं शक्य होतं. धन्यवाद.